नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी बनवलेले आहे अक्षय तृतीयेनिमित्त गव्हाच्या कुरड्या. तर ह्या कुरड्या आपल्याला कशा बनवायच्या हे बघणार आहोत आता. तर त्यासाठी मी 5 ग्लास गहू घेतलेले आहे. तर हे गहू स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहे. तर हे आता धुवून घेणार आहोत आपण गंजामध्ये टाकून. तर ह्याच्यात गंजात पाणी घेतलेलं आहे. तर हे गहू आपण छान स्वच्छ धुवून काढणार आहोत, कारण का काही माती वगैरे असेल, धूळ वगैरे लागलेली असेल तर ते निघून जाईल म्हणून. तर गहू असे छान स्वच्छ धुवून टाकायचे आहे हाताने. आणि हाताने स्वच्छ धुतल्यानंतर यामधलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आपल्याला. तर हे गहू आपल्याला आता 3 दिवस भिजत घालायचे आहे आणि रोज याचमधलं पाणी बदलवायचं आहे. तरी आता हे पाणी आपण पूर्ण काढून टाकणार आहोत. तर मी हे बघा असं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि यामध्ये दुसरं नवीन पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं आहे याला. तर हे धुतल्यानंतर आपण याच्यावर छान वरपर्यंत येईल असं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि झाकून ठेवून द्यायचं आहे 1 दिवसासाठी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण याच्यातलं पाणी काढून टाकायचं, दुसरं टाकायचं. आणि हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. हे बघा गहू किती छान फुललेले आहे आणि फुगून गव्हातलं असं दूध निघत आहे. तर हे पाणी काढून टाकायचं यावरचं पूर्ण आणि हे मिक्सरला लावून घ्यायचे आहे आपल्याला. तर मिक्सरला पूर्ण असे थोडेसे बारीक करून घ्यायचे, एकदम जास्त नाही करायचे. तर यामध्ये पाणी टाकायचं आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचे आपल्याला. तर थोड्या वेळ फिरवल्यानंतर यामध्ये हे बघा असा दूध निघेल पूर्ण, कारण का गहू आपले खूप छान भिजलेले आहे. तर हे असं दूध निघेल पूर्ण आणि गहू असे बारीक होईल. तर हे असेच पूर्ण गहू आता आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये. आणि हे बारीक केल्यानंतर हे बघा पूर्ण गहू मी पूर्ण बारीक केलेले आहे आणि हे 2 भांड्यात आहे गहू. तर हे आता आपल्याला छान चाळून घ्यायचे आहे. तर चाळणी ठेवायची आणि खाली गंज ठेवायचा एक आणि त्यावर एक पातळ कपडा ठेवायचा. जर कपड्यामधून गाळलं तर यामध्ये जे तांबूसपणा असेल तो राहणार नाही. तर आपण हे कपड्यामधून गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि गहू जेव्हा बारीक झाले तेव्हा सगळं असं बारीक बारीक पूर्ण त्या याच्यात उतरणार नाही, म्हणून शक्यतोवर कपड्यातूनच गाळून घ्या. आणि हे कपड्यात टाकायचं आहे आपल्याला असं आणि पूर्ण असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला. तर गाळल्यामुळे काय होईल की याचं जे दूध आहे, चीक आहे, तो निघेल खाली आणि दूध दूध सगळं खाली पडेल. तर असा हा चीक आपण आता पूर्ण हा काढून घेणार आहोत. तर म्हणून गाळणी टाकायचं आणि असं गाळून घ्यायचं. आणि पूर्ण गाळल्यानंतर हे बघा हाताने असं खूप चिकट असते हे. तर हे पूर्ण हाताने काढून टाकत जायचं आणि पिळायचं पूर्ण. आणि याचा जो हा लगदा आहे तो दुसऱ्या भांड्यात टाकायचा, म्हणजे जेणेकरून याच्यातलं सुद्धा आपल्याला आता पाणी टाकून मग नंतर अजून याच्यातला पूर्ण काढता येईल. तर हे असं लगदा करायचा याचा. आणि ह्या लगदा पूर्ण असा आपल्याला एका दुसऱ्या भांड्यात ठेवायचा आहे. तर हे बघा पूर्ण असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर हे बघा बघू शकता तुम्ही, असं टाकल्यानंतर हाताच्या साहाय्याने पूर्ण तुम्ही असं गाळून घ्यायचं आता हाताने पूर्ण. आणि तो जो पूर्ण जसा चिक निघेल पांढरा, तो आपल्याला नंतर वापरायचा आहे कुरड्या बनवायसाठी. तर हे बघा असं पिळून घ्यायचं छान. आणि कपडा थोड्या वेळाने असा खूप चिकट होईल, गळणार नाही, म्हणून हाताच्या साहाय्याने तुम्ही पूर्ण असं काढून घ्या. बघा तुम्ही किती चिकट झालेलं आहे. तर हे बघा असं हाताने पिळून टाकायचं आणि छान याचं दूध निघते पूर्ण. तर हे दूध आपल्याला याच्याच कुरड्या बनवायच्या आहे. तर त्यासाठी हे पूर्ण असं पिळून घेतल्यानंतर हा लगदा पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि काढल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून नंतर अजून आपल्याला याच्यातलं पांढरेपणा जो आहे तो काढून घ्यायचा आहे. तर हे बघा पूर्ण आता गाळून घेतलेलं आहे मी हे. आता हे थोडंसं राहिलं होतं आणि हे आता याच्यामध्ये असं पाणी टाकायचं आपल्याला साधं. तर हे बघा पूर्ण एका वाट्यात घ्यायचं, अजून याच्यात पाणी टाकायचं आणि पिळून पिळून याच्यातलं सगळं दूध आपल्याला बाहेर काढायचं आहे. आणि हा चोथा नंतर फेकून द्यायचा आहे. तर याच्यात स्वच्छ पाणी टाकू आता आपण.
आणि पाणी टाकल्यानंतर हाताच्या साहाय्याने अजून चांगलं मळून घ्यायचं. तर हे बघा आता पाणी टाकलं आहे मी, कारण का ह्या कुरड्या ज्या असते ते अक्षय तृतीयेनिमित्त आपल्याला करावं लागतात आणि त्याचा मान असतो जास्त. तर ह्या अशा कुरड्या मी केलेल्या आहे आणि तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे. तर हे बघा असं हाताच्या साहाय्याने पूर्ण याचं अजून दूध काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा किती छान आता यामधून सगळा चीक बाहेर निघत आहे. आणि हे सगळं असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला आणि अजून दोन्ही हाताच्या साहाय्याने चांगलं पिळून यामधलं हे पांढरं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तर हे बघा असं हाताने पिळून घ्यायचं आणि पूर्ण हे पाणी पण आपल्याला आता तसंच गाळून घ्यायचं आहे त्यामध्ये. तर हे पूर्ण चीक असा काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे पिळून घ्यायचं पूर्ण. आणि हे पिळून झाल्यानंतर गाळणीत अजून पाणी टाकून हे पूर्ण पाणी आपल्याला गाळायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. काही कॉमेंट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. काही चुकलं असेल तर सांगा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर सगळ्यात जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. आता अशी सोप्यात सोपी व्हिडिओ मी तुम्हाला सांगते. तर हा कुरड्याचा जो प्रकार आहे तो शक्यतोवर पुष्कळ जणाला जमत नाही, पण असं जर सोप्या पद्धतीनं जर तुम्ही केल्या तर तुम्हाला सहज जमेल आणि चांगल्या पण होतील. तर हे बघा हे पूर्ण पाणी आता आपण गाळून घेतलेलं आहे. 2 गंजात आहे हे. आता हे असंच ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी पूर्ण याच्यावर तांबूस पाणी येईल आणि खाली पूर्ण अशा छान पांढरा पांढरा जो चीक आहे तो खाली बसेल. तर ते नंतर आपण हे बघा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. हे पाणी पूर्ण आपल्याला खाली टाकून द्यायचं आहे आणि हळूहळू हे पाणी टाकायचं आणि खाली जो पांढरा चीक आहे तो आपल्याला वापरायचा आहे. तर हे बघा मी हळूच असं पूर्ण हे पाणी आता खाली टाकणार आहे. तर हे पूर्ण पाणी यातून काढून टाकायचं, कारण का ह्या जर तांबूसपणा आहे तो या चिकामध्ये उतरला नाही पाहिजे म्हणून. आणि हे पूर्ण टाकल्यानंतर तर हा चीक बघा तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसेच असेल. तर थोडा पांढरा पांढरा चीक हा तुम्हाला दिसत आहे. तर हे पूर्ण पाणी असं काढून टाकायचं आहे आपल्याला. आणि हे बघा किती छान असा पांढरा चीक तुम्हाला दिसत आहे आणि गंजाच्या बुडाला पूर्ण बसलेला आहे तो. आणि हे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर चम्मच घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने काढायचा. जर तुम्हाला लगेच करायचं नसेल तर तुम्ही याच्यात पाणी टाकून 1 दिवस अजून ठेवू शकता. पण हे बघा चमच्यानी पूर्ण काढून घ्यायचा हा चीक आता आपण. आणि आपल्याला कुरड्या करायला घ्यायच्या आहे. तर बघू शकता तुम्ही किती पांढरा आणि स्वच्छ असा चीक निघाला आहे. तर हे जे तांबूस पाणी होतं ते काढून टाकलं आहे आपण. तर हे बघा चमच्याच्या साहाय्याने पूर्ण असा खरवडून घ्यायचा त्याला आणि पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा. आणि मग याच्या आता कुरड्या बनवायच्या आपल्याला. तर अशा पातळ कुरड्या आपण केल्या होत्या. तर तुम्हाला मी साच्यावरच्या पण कुरड्या याच्या करून दाखवणार आहे, पण व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे साच्यावरच्याचा व्हिडिओ मी दुसरा बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता यामध्ये आता हे पूर्ण आता दोन्ही चीक मी एकत्र करून घेणार आहे. आणि एकत्र केल्यानंतर आपण त्या कुरड्या करून घेऊ. तर हा पण चीक आता आपण गंजातून काढून घेऊ आणि दोन्ही चीक एकत्र करून घेऊ आता आपण. तर बघा आता ह्या पातळ चीक यामध्ये टाकलेला आहे आणि हे काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण चम्मचच्या साहाय्याने. तर असा हा चीक आता पूर्ण छान असा आपण काढून घ्यायचा. आणि आता आपल्याला याच्या पातळ कुरड्या करायच्या आहे. तर त्यासाठी आपण हे बघा वरचं अजून जे पाणी होतं ते पण काढून घेतलं मी. आणि असा घट्टसा चीक आहे पूर्ण हा. तर आता याच्यात हे बघा किती घट्ट आहे हा चीक. तर हा पूर्ण असा चमचच्या साहाय्याने काढून घ्यायचा आणि निघत नसेल तर पाणी टाकायचं याच्यामध्ये. आणि पाणी टाकून असा
पूर्ण काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि सहज हा पाण्यामध्ये विरघळतो, तर त्यामुळे थंड पाणी टाका आणि पूर्ण असा दुधासारखा होऊन जाईल हा मग थोड्या वेळानं. तर हे असं पूर्ण खरवडून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा मी पाणी टाकत आहे. आता मी तुम्हाला दोन्ही चीक एकत्र केले तेव्हा ठेवून दिला होता एक दिवस, आणि त्यावर जर अजून पाणी काढून टाकलं होतं. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मग दोन्ही गंजातला चीक एकत्र केल्यानंतरचा. आणि हा तसाच होता. तर आता हे बघा, आता आपल्याला माझ्या पातळ कुरड्या करायच्या आहे. तर त्यासाठी मी एक मोठं भांडंच ठेवलं यावर, कारण का तुम्हाला सरळ दिसलं पाहिजे म्हणून. आणि आता गडव्याने पाणी टाकून घेणार आहे मी. मी यामध्ये 3 गडवे टाकलं होतं पाणी, आणि गंजीभर पाणी अजून गरम ठेवलं होतं. तर हे पाणी आता आपल्याला छान उकळू द्यायचं आहे. आणि यामध्ये मग आता ह्या पातळ कुरड्या आपल्याला करायच्या आहे चीक टाकून. तर हे बघा, हे पाणी उकळत आहे. आणि उकळल्यानंतर हे बघा, भांड्याच्या साहाय्याने आता असा चीक टाकायचा, आणि विस्कर घ्या तुम्ही, आणि विस्करच्या साहाय्याने पटापट तुम्ही हे फिरवण्याचा प्रयत्न करायचा आणि फिरवायचं. कारण का हे जर फिरवलं नाही तर याच्या गाठी होईल आणि आपल्या चोपड्या कुरड्या काही होणार नाही, पातळ अशा कुरड्या होणार नाही. तर म्हणून हे तसं दोघीजणीचं काम आहे, एक जण टाकायला आणि एक जण फिरवायला. पण आता विस्कर असल्यामुळे मी 2 वेळा टाकलं आणि पटापट फिरवलं. आणि यामध्ये एकही गाठ होऊ द्यायची नाही आपल्याला. आणि गाठी जर झाल्या तर मग आपलं हे मिश्रण काही चांगलं होणार नाही. तर म्हणून हे बघा, फिरवतच राहायचं, सतत फिरवायचं, आणि पूर्ण गाठी अशा त्या विरघळल्या पाहिजे. कारण का गरम पाण्यात जर चीक टाकला तर गाठी होण्याची खूपच शक्यता असते. आणि चांगलं फिरवायचं. आता हे घट्ट झालेलं आहे, तर म्हणून मी आता गरम पाणी ठेवलं होतं. तर गरम पाणी टाकायचं आहे यामध्ये. तर मी आता गंजीभर गरम पाणी ठेवलेलं होतं, ते टाकून घेणार आहे यामध्ये. आणि चांगलं फिरून घ्यायचं अजून. आणि याला आपण चांगलं शिजू द्यायचं आहे, 15 ते 20 मिनटं तरी चांगलं शिजू द्यायचं आहे. म्हणजे याचा कलर पण चेंज होईल आणि हे मिश्रण जे आहे ते चांगलं घट्ट येईल. तर हे बघा, चांगलं फिरवून घेणार आहे मी आता. आणि चांगलं फिरवत असतानाच तुम्ही विस्करच्या साहाय्याने फिरवून घ्या, म्हणजे गाठी होणार नाही. आणि आता हे राहिलेलं पाणी टाकून घेते मी यामध्ये, आणि टाकल्यानंतर अजून छान फिरवून घेते. याला खूप असं ढवळत राहावं लागणार आहे आपल्याला, कारण का खाली लागण्याची, जळण्याची खूप शक्यता असते म्हणून. आणि हे पूर्ण असं फिरवल्यानंतर याला चम्मचच्या साहाय्याने फिरवायचं आता आपल्याला. तर आपण चम्मच घेऊ आणि फिरवू. तर हे असं चमच्याच्या साहाय्याने आता ढवळत राहायचं, आणि छान उकळ्या फुटू द्यायच्या याला आपल्याला. कारण का ह्या ज्या पातळ कुरड्या आहे त्यामध्ये अशा गाठी वगैरे दिसल्या नाही पाहिजे. तर हे असं मिश्रण छान झालेलं आहे चोपडं, आणि हे आता छान फिरवत राहायचं आहे आपल्याला, आणि छान उकळे येऊ द्यायचं याला. तर आणि जसं जसं ते उकळेल तसं तसं घट्ट येईल ते. आणि छान आपल्याला 15 ते 20 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. कारण का हे जसं शिजेल तसं ते घट्ट येईल, आणि एकदम छान असं आपल्या कुरड्या होईल. तर तुम्ही बघू शकता आता हे शिजलं की नाही, किंवा पापड होईल की नाही, आपले कुरड्या होईल की नाही, यासाठी आपण एका ताटलीतसुद्धा टाकून पाहू शकतो. तर हे छान फिरवायचं आपल्याला. आणि बघू शकता तुम्ही, हे बघा, शिजून शिजून किती छान घट्ट आलेलं आहे हे. तर बघा किती छान झालेलं आहे. आणि असं शिजल्यानंतर याचा कलर पण चेंज झालेला आहे, आणि याला घट्टपणा आलेला आहे. तर ह्या स्टेजवर आता आपल्याला याला एका ताटलीत घेऊन बघायचं आहे. तर हे बघा किती छान हे शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे असं मिश्रण छान ढवळत राहायचं आहे आपल्याला. आणि छान उकळ्या पण फुटत आहे इकडून तिकडून पूर्ण. आणि छान असं घट्टसर झालं आहे. आता आपण ताटली घेऊन यावर टाकून पाहू की आपली कुरडी कशी होते ते. हे बघा, मिश्रण टाकून बघितलं, इकडं तिकडं फैलत नाही आहे,
याचाच अर्थ समजून जायचं आपण की आता आपल्याला हे तयार झालेलं आहे मिश्रण. तर हे मिश्रण आता घेऊन आपण अंगणात जाऊ. बाहेर आपल्याला आता एका प्लॅस्टिकच्या शीटवर हे टाकायचं आहे. तर मी प्लॅस्टिकची शीट टाकून घेतली होती अंगणामध्ये. आणि आता हे पूर्ण मिश्रण असं भांड्याच्या साह्याने एका गंजात छोट्या काढून घ्यायचं आहे आपल्याला. कारण का एवढं मोठं पातेलं तर नेऊ शकत नाही बाहेर, म्हणून चम्मच पण गेला होता माझा त्याच्यात. तर हे असं काढून घेतलं मी पूर्ण मिश्रण गंजामध्ये. आणि गंजात काढल्यानंतर आता बाहेर न्यायचं आपल्याला आणि कुरड्या करून घ्यायच्या आहे. तर हे बघा मिश्रण किती छान शिजलेलं आहे. आणि हे बाहेर आता मी अंगणामध्ये एक प्लॅस्टिकची शीट टाकलेली आहे. तर यावर आता टाकणार आहे मी. तर हे बघा आता पळीच्या साहाय्याने, चमचच्या साहाय्याने आपण टाकून घेऊ कुरड्या. आणि हे मिश्रण हे बघा थोडं तर थंड झालेलं की छान गरम घट्ट येते. तर हे मिश्रण आता पूर्ण अशा आपण कुरड्या करून घेणार आहोत. तर अशा पूर्ण कुरड्या आपण आता टाकून घ्यायच्या आहे आपल्याला. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शालिनीज क्विक रेसिपीला असे सोपेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकते आणि तुम्ही असे व्हिडिओ पाहून करत चला. कारण का एकदम सोपे व्हिडिओ आहे हे. आता कुरड्या म्हटलं की 3 दिवस तर भिजू घालावंच लागेल. थोडासा व्हिडिओ खूप मोठा झाला होता, म्हणून मी 2 वेगळे वेगळे व्हिडिओ करणार आहे आता. तर ह्या पातळ कुरड्याचा एक केला आणि दुसरा साच्यावरच्या पण करणार आहे. तर साच्यावरच्या कुरड्याचा व्हिडिओ टाकील मी 2 दिवसांनी. तर बघू शकता तुम्ही हे अशा पातळ कुरड्या आपण टाकून घेतलेल्या आहे. आणि हे बघा सगळ्या कुरड्या झाल्या आहे आपल्या टाकून, बघू शकता तुम्ही. आणि किती छान झालेल्या आहे. तर आता ह्या आपल्याला दिवसभर वाळू द्यायच्या आहे. आणि वाळल्यानंतर ह्या 5 वाजताचा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. तर हे बघू शकता तुम्ही किती छान वाळलेले आहे आणि हाताने सहज निघतात, काही तुम्हाला अडचण जाणार नाही. तर तुम्ही हाताच्या साहाय्याने असं काढू शकता. तर इकडून तिकडून याच्या कडा पूर्ण अशा अलगद झालेल्या आहे. तर ह्या कडा ज्या आहे त्या दोन्ही हाताच्या साहाय्याने आपण काढून घ्यायच्या आहे कुरड्या. तर हे बघा, बघू शकता तुम्ही बिलकुल अलगद निघते आणि एकदम पातळ पातळ छान झालेले आहे या कुरड्या आपल्या. तर काढण्यासाठी काहीही आपल्याला त्रास जाणार नाही, कारण का या कुरड्या छान शिजलेल्या आहे मिश्रण. आणि प्लॅस्टिकला तुम्ही तेलाचा हात लावला नाही तरी चालेल, मी लावला नव्हतं तेल वगैरे काही. आणि हे बघा किती छान पातळ कुरड्या निघाल्या आहे. आणि अशा काढायच्या आणि पलटी करून टाकायच्या त्याला, म्हणजे खालून सुद्धा त्या थोड्याशा ओलसर असतात, तर वाळून जाईल. आणि अशा ह्या कुरड्या तुम्हाला 5 ते 6 दिवस चांगल्या उन्हात कडकड वाळू द्यायच्या आहे. आता ह्या पूर्ण पलटून घेणार आहे मी. आणि पूर्ण पलटवल्यानंतर याला चांगल्या वाळू द्यायच्या आहे आपल्याला. तर तुम्ही बघा हे किती छान कुरडे निघत आहे आपल्या. आणि खूप पातळ पण झालेले आहे. बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा पातळ आणि छान झालेले आहे. आणि अशाच कुरड्या करून बघा तुम्ही. तर हे बघा अजून एक काढले. तर ह्या अशा पूर्ण काढून घ्यायच्या आहे. आणि खूप छान झाल्या, पातळ झाल्या आणि एकदम चांगल्या झालेल्या आहे ह्या कुरड्या. आणि दुसऱ्या दिवशी मग मी पूर्ण कुरड्या अशा एका टोपल्यात ठेवून वाळून घेतल्या. आणि 4 ते 5 दिवसानंतर चांगल्या वाळल्या ह्या कुरड्या. बघा तुम्ही किती छान वाळलेल्या आहे आणि किती पातळ झालेल्या आहे. तर ह्या त्यानंतर आता हे साचेच्या आहे, याचा व्हिडिओ टाकणार आहे मी तुम्हाला. तर ह्या पण वाळवल्या होत्या मी. तर व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मी आता दुसरा व्हिडिओ करणार आहे त्याचा. तर हे बघा मी तळून दाखवणार आहे. तर ह्या साच्याच्या पण तळल्या होत्या त्यामध्ये आणि पातळ पण तळल्या होत्या. तर हे बघा किती दुप्पट फुलून आता वर आलेली आहे. तर अशा तुम्ही करून बघा. हे बघा हे साच्यावरची आहे.
आणि पातळ पण तळल्या होत्या मी 2-3. तर हे तळून दाखवणार आहे मी तुम्हाला आता. हे बघा किती छान कुरडई आपली फुलून वर येत आहे. आणि आता पातळ कुरड्या तळून दाखवणार आहे तुम्हाला मी. आणि तुम्ही अशाच कुरड्या करून बघा, काही तुम्हाला पण त्रास जाणार नाही. आणि नवीन असाल तर तरी तुम्हाला चांगलं करता येईल या कुरड्या. हे बघा पातळ कुरडी बघा टाकून दिली आहे मी तेलामध्ये. तेल गरम होऊ द्यायचं चांगलं कडकडीत आणि मग टाकायच्या आहे ह्या कुरड्या. या पातळ दिसत असल्या तरी ह्या कडकड तेलातच छान तळून येतात वर. आणि बघा किती छान फुलून आलेली आहे. आणि छान खुसखुशीत पण झालेले आहे. तर अशाच तुम्ही कुरड्या करून बघा. आणि शालिनीज क्विक रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओ बघत चला. असे सोपे व्हिडिओ घेऊन येत जाईन मी तुमच्यासाठी. तर कुरड्या करून बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही तर तुमच्या कशा झाल्या त्या. हे बघा किती छान झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.